शेतकरी मित्रांनो, असं म्हणतात की संघर्षाच्या काळामध्ये जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या प्रसंगी आपल्याला कमी रक्त सांडावं लागतं. तसंच पेरूच्या बागेमध्ये जर रेस्ट पिरियडमध्ये जर आपण प्रामाणिकपणे काम केलं किंवा झाडाला जे खाद्य लागतंय ते जर आपण त्याला दिलं तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो बाग छाटल्यानंतर ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ही कल्याण गाडे राहुरी या साहेबांची बाग आहे तैवान पिंकची. छाटणी भले उंच झाली असेल पण तुम्ही पाहू शकता एका फुटव्यातून कमीत कमी 9 डोळे आहेत. म्हणजे 9 एका काडीला 9 डोळे. अशी काडी जेव्हा आपण मोजली तेव्हा ही काडी 40+ भरती. म्हणजे 40 गुणिले 9 साधारणपणे काड्या होतात भविष्यामध्ये 350+. म्हणजे काही जरी म्हटलं तरी या झाडाला फोम हा 200च्या प्लस बसणारच आहे. भले भविष्यामध्ये ड्रॉपिंग झालं, टेम्परेचरमध्ये आणखीन गळ झाली किंवा काय बुरशीमुळं जरी समजा ड्रॉपिंग झालं तरी पण 200+ हा फोम या झाडावरती बसू शकतो फक्त आणि फक्त आपल्या रॅडिक्स कंपनीच्या शुभारंभ पेरू स्पेशल किटमुळे. तुम्ही अवश्य वापरा रॅडिक्स कंपनीचा शुभारंभ पेरू स्पेशल किट आणि आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ करा. धन्यवाद.